नाही, मला हे कळत नाही याच्या एवढा राहायचा परत काय झाला. अतिशय सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. जी भिक्षुकी येतात करायला लोक, असा काही गैरसमज झाला की आपण साई भक्तांचा उल्लेख केलेला आहे. दोन निसंग कृपया हा गैरसमज काढून टाका. साई भक्तांचा कुठे अनादर झालेला नाहीये, कुठे त्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं नाहीये. आज शिर्डीमध्ये तुम्ही स्थानिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. मध्यंतरी 2-3 भिकाऱ्यांचे तिथं भिक्षुकांचे मर्डर झाले. आज त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड त्रास आहे या गोष्टीचा. उदय तिथे स्थानिक मुलं शिक्षणाला जातात, मुली शिक्षणाला जातात. साई भक्तांना किती त्रास होतो. या भिक्षुक काही लोक ठिकाणी त्यांना मारहाण करून किंवा एकटे गाठवून त्यांच्याकडून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला. म्हणून हे जे मोफत अन्नछत्र चालवलं जातं त्याला काहीतरी नियम करा ना. तो हे साई भक्तांचा अनादर करायचा नव्हता किंवा साई भक्ताबद्दल काही बोललेलं नाही डॉक्टर. अति स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पण मला वाटतं एकदम आपण ते काही साई भक्तांना उद्देशून भाषण केलं आहे, त्यांनी उल्लेख केला म्हणून तो गोंधळ थोडा गैरसमजुतीवर गोंधळ झालेला आहे. बाकी त्यांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य आहे. आणि ती शिर्डीकरांची भूमिका आहे. मला वाटतं शिर्डीकरांच्या जागेवर हा विचार केला पाहिजे की काय वस्तुस्थिती आहे. त्याच्यावरून राजकारण सुरू झालं. संजय शिरसाट यांनी सांगितले आपण केलंय. एकनाथ शिंदेची आध्यात्मिक जी टीम आहे ती आता आंदोलनाच्या पवित्रात आहे. ठीक आहे. खरं संजय शिरसाटांनी माझी अपेक्षा होती की त्यांनी खरं माझे मित्र आहेत त्यांनी जर वस्तुनिष्ठ माहिती घेतली असती तर असं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. पण ते काही आपण लोक काय वक्तव्य करण्याची घाई करतो मला कळत नाही. त्यांनी काय लोकप्रियता मिळेल थोड्या वेळ, परंतु त्यातून जे अधिक वातावरण गरु होण्याचा प्रयत्न होतो. वास्तव वेगळं आहे आणि आपण काही विधानं करून ते आणखीन वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी जरा आता कोणाला काय करायचंय, कोणत्या आध्यात्मिक टीमला जाऊन काय करायचंय ते आपण काय थांबू शकत नाही. त्यांना काय करायचं करू द्या, आमची काही त्याला तक्रार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जो प्रश्न आहे, शिर्डीकरांना जे रोज या अडचणीला सामोरं जावं लागतं, तेवढी नागरिकांच्या भावना आहेत त्याच भावना माझ्या आहेत. त्यामुळे मी नागरिकांनी शिर्डीच्या ग्रामस्थावर डॉक्टर सुजय असतील, मी असेल 100% त्यांच्यावर मी उभा आहे. बाकी बाहेरच्या लोकांना काय वाटतं ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं नाही आहे.